झी 24 तास एक पाऊल पुढे। चंद्रपुरात येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। गेल्या 48 तासापासून मुसळधार पावसानं झोडपलेल्या चंद्रपूर जिल्ह्याला पावसानं काहीशी विश्रांती दिली असली तरी शहरातली पूर परिस्थिती मात्र जैसे थे आहे। गोसी खुर्द, अप्पर वैरधा आणि इरई धरणाचं पाणी नद्यांमध्ये सोडलं गेल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यातल्या सुमारे 50 गावांचा रस्ते संपर्क तुटलाय। चंद्रपूर अहेरी, चंद्रपूर हैदराबाद मार्ग बंद पडलाय, तर चंद्रपूर शहरात इरई नदीच्या पाण्यानं अनेक गावं वेढली गेली आहेत। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याशिवाय चंद्रपुरातली पूरस्थिती नियंत्रणात येणार नसल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। नेमकी स्थिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्यासोबत आहेत। आशिष, पावसानं विश्रांती घेतल्याचं समजतंय, काय सध्याची स्थिती आहे? पंकज, अत्यंत विचित्र स्थिती आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून पावसाचा जोर पूर्णपणे मंदावला आहे आणि तरीही पूरस्थिती कायम आहे। संपूर्ण धरणांची जी दारं आहेत ती उघडल्या गेल्यामुळे नद्यांमध्ये पाणी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे। रस्ते संपर्क त्याच्यामुळे तुटला आहे। मुख्य पुलांवर पाणी चढलं आहे, जवळजवळ 5-5 फूट पाणी आहे। बल्लारपूर हा जो बल्लारपूर आणि हैदराबाद जो हायवे आहे, चंद्रपूर हैदराबाद हायवे आपण त्याला म्हणतो, त्या ठिकाणी हजारो ट्रक्स जे आहे ते वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 48 तासापासून ते जिथल्या तिथे आहे। चंद्रपूर शहरामध्ये जी आहे परिस्थिती, इरी नदीच्या पुराचं पाणी ही हजारो घरं वेढले गेली आहेत आणि त्याच्यामुळे प्रशासनापुढे या सर्व नागरिकांना ते तिथून काढण्याचा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे। नक्की धन्यवाद आशिष दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आशिष अंबाडे आमचे चंद्रपूरचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण माहिती घेत होतो। चंद्रपूरमध्ये पावसानं जरी विश्रांती घेतली असली तरी पूरस्थिती मात्र अजूनही कायम आहे। यवतमाळमधल्या उमरखेडमध्ये पावसाची संततधार अजूनही सुरूच आहे। नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग 18 बंद आहे। मार्लेगाव पुलावर पैनगंगा नदीचं पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे। रात्री पडलेल्या पावसामुळे आर्णी शहरात आजही पाणी 2000 घरांमध्ये साचलेलं दिसतंय। आर्णी शहरात पुराचं पाणी शिरलंय। यवतमाळ जिल्ह्यातली काय स्थिती आहे जाणून घेऊया। श्रीकांत राऊत आपल्यासोबत आहेत। श्रीकांत, यवतमाळमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे का, की अजूनही पावसाचा जोर कायम आहे आणि नेमके त्याचा परिणाम काय झालेला दिसतोय? पूरस्थिती कायम आहे का? यवतमाळमध्ये पावसाने सध्या जरी उसंत घेतली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसतच आहे आणि ढग दाटूनच आहेत, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दुसरीकडे मुसळधार पाऊस गेले 4 ते 5 दिवस सतत बरसल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे आणि या नदी नाल्यांचं पाणी अनेक गावांमध्ये शिरलेलं आहे। अनेक गावांना या पाण्याने विळखा घातलेला आहे। गंभीर परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्यांना यावेळेस पुरेसे समाधान लाभलेलं होतं, चांगला पाऊस पडत होता, परंतु मुसळधार पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत खरडून गेलेली आहे। दुसरीकडे उमरखेडमध्ये पैनगंगा नदीचं पाणी मार्लेगाव पुलावरून वाहत असल्यामुळे हा मार्ग राज्य महामार्ग आहे, नागपूर तुळजापूर राज्य महामार्ग, हा गेल्या 16-17 तासांपासून बंद आहे। 7 ते 8 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहे। गंभीर परिस्थिती आर्णीमध्ये पण बनलेली आहे। आर्णीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाणी साचलेलं आहे। संपूर्ण आर्णी शहर जलमय झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे 2000हून अधिक घरांमध्ये आर्णीमध्ये पाणी असल्यामुळे तिथे त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। नक्की श्रीकांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर यवतमाळमध्ये देखील पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पूरस्थिती कायम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त फटका बसलाय तो आर्णी शहराला आणि मान्सूनमुळे सुखावलेला बळीराजा आता आणखी चिंतेत आहे, कारण पिकं धोक्यात आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।